ओम श्री बाळू मामा नमो नमः. आज हा बाळूमामांचा संदेश ज्याही भक्तांसमोर आलेला असेल त्यांनी आजचा हा संदेश चुकूनही पाहून दुर्लक्षित करू नका. आजचा हा संदेश तुमचे आयुष्य बदलून टाकेल. तुम्हाला आज मोठी गुरुमाऊली मोठी गोड बातमी देतील, म्हणून आजचा हा संदेश तुम्ही पूर्ण वेळ देऊन ऐकावा आणि आजचा हा संदेश तुम्ही मुळीच पाहून दुर्लक्षित करू नका. मित्रांनो, गुरुमाऊली म्हणत आहेत, त्या प्रेमळ भक्ता, हे जग खूप विचित्र आहे आणि यामध्ये भरपूर गोष्टी घडत असतात. एक गोष्ट तुला लक्षामध्ये ठेवायचं आहे. तू फक्त आता तुझ्या ध्येयावरती लक्ष केंद्रित कर. कोण तुझ्या आयुष्यामध्ये आले आणि कोण तुझ्या आयुष्यामधून निघून गेले या गोष्टींकडे मुळीच तू आता लक्ष देऊ नको. जेव्हा जेव्हा तू संयम ठेवशील तेव्हा तेव्हा तुझे आयुष्य बदलून जाईल. म्हणून तू या क्षणामध्ये संयम ठेव, स्वतःवर विश्वास ठेव. तुला कधीही कोणी थांबवू शकणार नाही. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक अडचणींना लवकरच दूर करणार आहात आणि तुमच्या आयुष्यामध्ये लवकरच गुरुमाऊली मोठा चमत्कार करणार आहेत. म्हणून तुम्ही आज हा संदेश मुळीच पाहून कानाडोळा करू नका. नक्कीच ज्याच्या मनी असतील बाळूमामा यांचे विचार, तो नसेल कधी लाचार. ज्याच्या मनी असेल श्रीसंत सद्गुरू बाळूमामांची भक्ती, त्याची होईल जगभरात कीर्ती. मित्रांनो, शांत राहा, समाधानी राहा आणि आज हा संदेश अगदी शांत मनाने किमतीचा वेळ देऊन आपण नक्कीच ऐकावा. भगवंत म्हणतात, विश्वास ठेव. आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सध्या तुला सहन कराव्या लागत आहेत आणि त्या प्रत्येक तुझ्या दुःख यातना मला नक्कीच माहिती आहेत. म्हणून जर तू सध्या चिंतेमध्ये असशील तर तू तुझी ती चिंता सोडून दे आणि मी तुला आज काय सांगत आहे ते तू कान उघडे ठेवून ऐक. हे गुरुराया, मी असं नाही म्हणत की माझ्या मार्गातील सर्व अडथळे तुम्ही दूर करा, पण ते सहन करण्याची तुम्ही मला ताकद द्या. बस एवढंच मी तुमच्या चरणी प्रार्थना करतोय. मित्रांनो, पिकलेले फळ हे 3 गुणावरून ओळखले जाते. एक तर ते नरम होते, दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो. त्याचप्रमाणे परिपक्व माणसांची ओळख सुद्धा 3 गोष्टीवरून आपण करावी. प्रथम त्यात नम्रता असते, दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो, तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त असा आत्मविश्वास असतो. तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो ना, त्याच्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. ते म्हणजे तुमच्या हसण्यामागे लपलेले दुःख, रागवण्यामागे असलेले प्रेम आणि तुमच्या मौनाचे कारण. माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायचीच नसेल तर कारण सापडतात. जगणं खूप सुंदर आहे. सतत तू रडू नकोस आणि सतत तू निराश देखील होऊ नकोस. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तू कधीही तोडू नकोस. प्रेमळ भक्ता, आयुष्य भरपूर सुंदर आहे आणि ते अजून जास्त सुंदर नक्कीच होणार. म्हणून जर तुला तुझ्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर याच क्षणापासून तुला स्वतःवरती विश्वास ठेवण्यास मात्र सुरुवात नक्कीच करायची आहे. कपाळावरील रेषेत भाग्य आपण शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यात. आयुष्यात कपाळावर हात टेकवण्याची कधीच वेळ आपल्यावरती येणार नाही. म्हणून नशीबवानी होण्यापेक्षा तुम्ही प्रयत्नवादी व्हा. यश तुमची नक्कीच वाट पाहत आहे. मित्रांनो, समजून घ्या, रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण गुरुमाऊलींसमोर ही एक मोठी प्रार्थना नक्कीच करावी. हे गुरुराया, हे संपूर्ण घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे तुम्ही ठरवार ना तर ते माझ्या भल्यासाठीच. काहीही करा, पण मन मात्र आता माझे विचलित तुम्ही होऊ देऊ नका आणि जी तुम्ही सेवा करून घेताय त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील तर त्या चुकांना गुरुराया तुम्ही आळा घाला. कोणाविषयी मनामध्ये दोष, तिरस्कार ठेवू देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची तुम्ही आम्हास बुद्धी द्या आणि कायम तुम्ही सर्वांच्या पाठीशी राहा. बस एवढंच आपल्याला त्यांच्या चरणी म्हणायचे आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या,
बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त प्रमाणात चांगली असतात. कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात, पण मनाचा विचार करणारे लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार नक्कीच करत असतात. गुरुमाऊली सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण कधी घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल ना, तिथे मात्र आम्ही नक्कीच असू. म्हणून जर तू अजूनही चिंता आणि काळजी करत असशील तर मग मात्र तुझी ती तू चिंता आणि काळजी करणं आता सोडून दिली पाहिजे. आयुष्यामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायची असेल तर तुम्ही मात्र आता भगवंतांवरती विश्वास नक्कीच ठेवण्यास सुरुवात करा. बाकी ज्या ज्या गोष्टी तुम्ही आजपर्यंत गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जाणार आहेत. म्हणून जर अजूनही तुम्ही चिंतेमध्ये असाल ना, तर ती मग मात्र तुमची प्रत्येक चिंता ही व्यर्थ आहे. एक गोष्ट आपण प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे या आयुष्यामध्ये आपण जितक्या जास्त प्रमाणात चिंता करत तितकीच ती मात्र चिंता आपल्याला संपवत जाईल. काही वेळी हारतो मी संकटांना, तेव्हा सावरता तुम्ही मला समर्थ बनून. जेव्हा चालतो अंधारून तेव्हा दाखवता वाट तुम्ही मला सूर्य बनून. जेव्हा वाहू लागतो दुःखाचा वारा तेव्हा तुम्हीच मला दाखवता निवारा. जेव्हा वाहतो अश्रूंचे घाट नक्कीच तेव्हा तुम्हीच दाखवता मला जगण्याची वाट. जेव्हा पडतो खाली मी थकून हरू तेव्हा तुम्हीच घेता मला मांडीवर उचलून आणि म्हणता नको घाबरू या छोट्या छोट्या दुःखांना, नको हरू यांना. लक्षात ठेव किती मोठे संकट पडो तुझ्या गाठी, नको घाबरू मी राहीन तुझ्या पाठी. मित्रांनो समजून घ्या, आयुष्यामध्ये ज्या क्षणी तुम्हाला जाणीव होते की आपला प्रवास आपल्याला एकट्यालाच करायचा आहे, तो क्षण तुमचं आयुष्य बदलून टाकणार असतो. म्हणून धाडसाने आता तुम्ही एकटे चला आणि आता मात्र तुम्ही स्वतःला नक्कीच सिद्ध करा. एक गोष्ट समजली पाहिजे, कोणती कारण असो आपण कधी रागावू नये, चिडू नये, मोठ्याने देखील बोलू नये. जे घडते आयुष्यामध्ये ते उत्तमच घडते एवढं आपण प्रत्येकाने समजून घ्यावे. बाकी एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात आंघोळ केली की सर्व पापी धुतली जातात म्हणे, त्या सर्व पापांचे तू करते तरी काय? ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू नक्कीच काय करतो? तर समुद्र म्हणाला मी ढगात नेऊन टाकतो. ढगाला विचारले तू काय करतो त्या पापांचे? ढग म्हणाला मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा नक्कीच त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे, तुम्ही जे इथे करणार तेच तुम्हाला परत मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहा. ठेवले अनंत तैसेची राहावे, चित्ते सुधावे समाधान. बस एवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या, ते म्हणजे देवाने दिले त्यातले थोडे इतरांना देऊन पाहावं. देव होता नाही आलं तरी चालेल, पण माणूस होऊन आपण नक्कीच पाहावं. प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रथम तुम्हाला स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवावा लागेल. ज्या ज्या गोष्टी आजपर्यंत तुम्ही गमावलेल्या आहेत त्याहून उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला हे गुरुमाऊली आता नक्कीच देतील. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद प्राप्त करवायचा असेल तर तुम्हाला आता इतरांना तुम्ही आनंद देखील नक्कीच दिला पाहिजे. बस एवढं समजून घ्या. बाकी एकाने भगवंतांना विचारलं की कोणत्या प्रकारची माणसं तुमच्या जवळ असतात, तर भगवंतांनी सांगितले जे अर्थात नक्कीच माणसं बदला घेण्याची क्षमता असून देखील नेहमी दुसऱ्यांना ती माफ करीत असतात. म्हणूनच आपल्याला एकच गोष्ट समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये जे काय घडत असते ना ते प्रत्यक्ष उत्तमच घडत असते. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला स्वतःवरती विश्वास मात्र ठेवावाच लागणार. म्हणून आपण आपली चिंता आणि काळजी करणं आता मात्र पूर्णत्व सोडावे आणि कायमस्वरूपी आपण प्रत्येकाने स्वतःवरती विश्वास ठेवून आनंदी राहावे. ज्याप्रमाणे
ज्याप्रमाणे ताकामध्ये लोणी असते, लोणी प्रकट करण्यासाठी आधी तर नक्कीच ताक घुलसावे लागते. अगदी तसेच नामात सर्व कृपा दडलेली आहे. या कृपेचा अनुभव हवा असेल तर निरंतर नाम आपल्याला नक्कीच घ्यावे लागते. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकान समजल्या पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही नक्कीच समजून घ्या, ते म्हणजे काही ते तुमचे नाही आणि काही ते तुमचे राहणार नाही. म्हणून जर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आता मात्र नक्कीच तुम्हाला योग्य पद्धतीने कर्म देखील करावे लागतील. भगवंतांची कृपा नेहमी आपण प्रत्येकावरती आहे आणि भगवंत कायम आपल्याला आनंदी देखील ठेवत आहेत. म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला अजूनही दुःख येत असतील तर त्या दुःखांकडे मुळीच तुम्ही आता मात्र लक्ष देऊ नका. बस जेवढं तुमच्या आयुष्यामध्ये भगवंतांनी तुम्हाला दिलेले आहेत ते प्रत्यक्ष उत्तमच त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत आहात ती मात्र मग तुमची चिंता आणि काळजी व्यर्थ आहे. समजून घ्या, जसे नदी पूर्वेला वाहिली काय, पश्चिमेला वाहिली काय, ते एकाच सागरालाच मिळते. तसेच कोणी मला भक्तीत पाहतो, कोणी नामस्मरणात पाहतो, कोणी मला ध्यानात पाहतो, तर कोणी त्यांच्या कर्मात पाहतो. या सर्वांचे लोकांचे मार्ग जरी भिन्न असले तरी ते शेवटी मात्र या गुरुराया अशाच सागराला नक्कीच येऊन मिळत असतात. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. काहीही तुमच्या आयुष्यामध्ये अर्थात जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच घडत आहेत. म्हणून जर तुम्हाला आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर नक्कीच तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. बाकी वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्यांच्या अर्थात वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी मात्र अर्थात ईश्वर तुम्हाला भेटेल असं मात्र तुम्ही समजून घ्या. शांत राहावे, मनुष्याने कायम उत्तम कर्म करावे. बस उत्तम कर्म करण्याकडे लक्ष द्या, कारण तेच तुमचे खरे आयुष्य आहे. हे मात्र आपण प्रत्येकाने प्रथम नक्कीच समजून घ्यावे. भगवंत म्हणतात, शांत राहा. नियती रोज तुम्हाला एक नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत नक्कीच कागदाप्रमाणे. सारे नियती अर्थात नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते, तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करीत असते. म्हणून एखादी गोष्ट तुमच्यापासून दूर गेलेली असेल तर त्याहून उत्तम देखील गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या आणि कायमस्वरूपी भगवंतांचे तुम्ही नक्कीच नामस्मरण करा. बस एवढंच आपण प्रत्येकास समजलं पाहिजे. मित्रांनो, समजून घ्या, गुरुमाऊली हे शेवटचा पर्याय नाहीत, तर पहिला आधार मानून चला, सर्व काय ठीकच होईल. एवढी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये जेवढं तुम्ही आजपर्यंत गमावलेले आहात ना, त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच आता तुम्हाला हे गुरुमाऊली नक्कीच देणार. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल तर तुम्ही तुमच्या त्या चिंता आणि काळज्या आता मात्र पूर्णत्व सोडून द्याव्यात. बस एवढंच तुम्हा प्रत्येकाला समजून मात्र नक्कीच घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, शांत राहा. काहीही झाले तरी चिंता मात्र तुम्ही मुळीच करू नका. बस एवढंच. बाकी जसे थोडेसे औषधे भयंकर रोगाला शांत करते, तसे गुरुमाऊलींचे थोडेसे नामस्मरण दुःख संकटांचा नाश करते. सत्याच्या मार्गी नेहमीच काठी असतात फार, अर्थात असत्याच्या मार्गाने चालणारे पोहोचतात लवकर. समजून घ्या, जर चुकीच्या पासवर्डने छोटासा मोबाईल उघडत नसेल तर चुकीच्या कर्माने चुकाचा दरवाजा तरी कसं उघडे, याकडे आपण योग्य पद्धतीने नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. भगवंत म्हणतात, शांत राहा. तुझ्या आयुष्यामध्ये लवकरच उत्तम गोष्टी तू घडताना पाहशील आणि
आयुष्यामध्ये जर तुला आनंदी राहायचे असेल तर आता मात्र तू स्वतःवरती पूर्णत्व विश्वास ठेव. बस एवढंच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आपल्याकडून न कुणाचे दुखवावे अंतकरण, तरी व्यवहारात जे करणे जरूर ते करावे आपण. संगत धरावी पाहून, बाह्य भाषणावर न जावे बोलून. मिष्ट भाषण वरी वरी, विष राहे अंतरी. असल्याची संगत नसावी बरी, समाधानाचे एक स्थान. ते म्हणजे गुरुमाऊलीं वाचून जगणे मिथ्याजान. भगवंत म्हणतात, नेहमी स्वतः चिंतेमध्ये राहण्यापेक्षा, नक्कीच नेहमी चिंता करण्यापेक्षा आपण चिंता सोडून दिली पाहिजे. समजून घ्या, जेवढं जास्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चिंता करणार आहात त्यापेक्षा जास्त तुमचे मात्र ते नक्कीच चिंता अजून जास्त वाढेल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, सतत चिंता आणि काळजी करण्यापेक्षा आता मात्र तुम्ही भगवंतांचे चिंतन करण्याकडे नक्कीच लक्ष द्या. श्वास घेतोय तोवर जगून घ्यावं छान. झाडालाही कळत नाही कोणतं गळलेलं पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाहीतर नुसता इथे स्वार्थ आहे. बाकी मित्रांनो, नक्कीच तुम्ही समजून घ्या, आयुष्यामध्ये काही देखील झाले तरी आपण मात्र नक्कीच नेहमी आनंदी राहावे. कारण सुख दुःख हे तर आयुष्यामध्ये येत जात राहतील. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवायचा आहे. बस एवढंच तुम्हाला समजून मात्र घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, फूल कितीही सुंदर असू द्यात, कौतुक त्याच्या सुगंधाचे होते. तसेच माणूस कितीही जरी मोठा झाला तरी कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने हे नाती जन्मभर टिकून राहतात. हे प्रथम आपण लक्षात ठेवावे. बाकी मित्रांनो, भगवंत म्हणतात, कसली काळजी करतो, कसली चिंता करतो. चिंता आणि काळजी करणं आता मात्र तुम्ही सोडून द्या आणि गुरुमाऊलींचे नामस्मरण करण्यास आता मात्र तुम्ही सुरुवात करा. बस तेवढंच आपणास प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, काहीही झाले तरीही आपण मात्र कधीही चिंता करू नये. कारण जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही या आयुष्यामध्ये चिंता करणार आहात तेवढ्याच जास्त प्रमाणात ती चिंता तुमची वाढणार आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर खरोखर ती तुमची चिंता व्यर्थच आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये अजून किती काळ तुम्ही रडणार आहात. दुःख हे तरी येतच राहतील. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला दुःखाचा हा सामना करावाच लागेल. जितकं जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये गमावलेले आहात त्यापेक्षा जास्त तुम्हाला या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला मिळेल. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रथम मात्र तुम्हाला योग्य पद्धतीने आनंदी राहावे लागेल. तुमच्यातल्या 3 गोष्टी जो ओळखतो त्याच्यावर विश्वास ठेवा. ते म्हणजे तुमच्या हसण्यामागे लपलेले दुःख, रागवण्यामागे असलेले प्रेम आणि तुमच्या मौनाचे कारण. जोही व्यक्ती तुमच्यातील या गोष्टी नक्कीच ओळखतो ना, तो मात्र नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आनंदी करू शकतो. हे देखील आपण नक्कीच योग्य पद्धतीने समजलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. ज्ञानाने मनाने, अर्थात ज्ञानाने मानाने आणि मनाने इतके तुम्ही मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून इतरांना मात्र समजलं पाहिजे. बस एवढं मात्र आपण समजून घेतलं पाहिजे. आणि संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग मात्र तुम्ही स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती मात्र प्रथम क्षमता असते. हे देखील आपण प्रत्येकाने प्रथम नक्कीच मरणामध्ये ठेवलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, शांत राहा. कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये शांत राहाल तेवढं नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने आनंदी राहाल. म्हणून सतत चिंता आणि काळजी आता मात्र तुमच्यासाठी व्यर्थ आहे. सतत चिंता आणि काळजी करणं हे मात्र आपण सोडून द्यावे आणि कायम
भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे आता मात्र आपण नक्कीच लक्ष केंद्रित करावे. भगवंत म्हणतात शांत राहावे, मनात आनंद नक्कीच असला पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये आनंद नसेल तर कधी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे नक्कीच जाणार नाही. सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, तर ते स्वतःच निर्माण मात्र करावे लागते. एवढं मात्र नक्कीच तुम्हाला प्रत्यक्ष समजून घ्यायचं आहे. शांत राहा. नक्कीच आयुष्यामध्ये काहीही नक्कीच पूर्णत्व काळ राहणार नाही. जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये चालत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्यासाठी योग्यच आहेत. म्हणून प्रेमळ मित्रांनो, जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर प्रत्येक क्षणी तुम्ही अर्थात स्वतःवरती विश्वास मात्र नक्कीच ठेवत चला. माणसं अर्थात अवघड नसतात, ती मात्र वेगळी असतात. हे एक साधं सत्य समजून घेतल्यास आपण अनेक नाते जतन मात्र योग्य पद्धतीने करू शकतो. बाकी गुरुमाऊलींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायचं असतं, कारण गुरुमाऊली ते देत नाही जे तुम्हाला चांगलं वाटतं, तर तुम्हाला ते देतात जे तुमच्यासाठी नक्कीच उत्तम असतं. हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने समजून नक्कीच घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहावे, कधीही जास्त प्रमाणात चिंता करू नये, कारण जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करणार आहात त्याच पद्धतीने तुमच्या आयुष्यामध्ये ती चिंता मात्र वाढणार आहे. बाकी जो निस्वार्थ कर्म करत राहावं, जे होईल ते लेट होईल पण बेस्ट होईल यावरती विश्वास ठेवावा. जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहणंच हे योग्य असतं, कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं. हे प्रथम आपण प्रत्येकाने नक्कीच विश्वास ठेवावे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात तुम्ही तुमचा दिवस घालवलं पाहिजे, कारण विचाराने माणूस खचतो तर प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर तो कायम पोहोचून जातो. हे देखील आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. बाकी वाढण्याआधी रुजावं लागतं आणि चमकण्याआधी इथे मात्र प्रत्येकाला झिजावं लागतो. हे देखील आपण प्रत्येकाला समजायला हवं. गुरुमाऊली म्हणतात शांत राहा, कारण नक्कीच आयुष्यामध्ये जे काही सध्या तुझ्या घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत. फक्त एकच गोष्ट तुम्हाला आता समजून घ्यायची आहे, ते म्हणजे जे काही सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे त्या प्रत्येक गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये उत्तमच घडत आहेत. म्हणून जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल ना, तर प्रत्येक क्षणी आता मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवत चला. बस एवढंच. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. फक्त जगणं खूप सुंदर आहे. सतत तुम्ही रुसू नका, सतत चिंताही तुम्ही करू नका. जे काही सध्या तुम्हाला मिळालेले आहे ते प्रत्यक्ष तुम्हाला उत्तमच मिळाले आहे. म्हणून तुम्ही चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून द्या आणि कायमस्वरूपी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण निस्वार्थ मनाने करत चला. बस एवढंच. तुम्हाला मात्र आयुष्यामध्ये योग्य पद्धतीने समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात संघर्षाचा काळ कितीही कठीण जरी असला तरी देखील आपण प्रत्येकाला संघर्ष हा मात्र करावाच लागतो. समजून घ्या, जेवढं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये मिळून जातील. म्हणून जर आनंद हवा असेल तर आनंद देखील आपण इतरांना नक्कीच दिला पाहिजे. मनाची शांती हेच सर्वात मोठे धन आहे. म्हणून जर तुम्ही तुमचे मन शांत ठेवणार नाहीत तर तुम्हाला आनंद देखील मिळणार नाही. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार करणं केव्हाही आपल्यासाठी उत्तमच आहे. आणि सत्य बोलणे जेव्हा वादग्रस्त ठरते ना, तेव्हा समजावे सारा बाजार खोट्या नाण्यांनी मात्र भरलेला आहे. संवाद साधायला काय लागतं? भाषा, शब्द, विषय निकट नाही, या कशाचीच गरज नसते. अर्थात आंतरिक जीवाला असेल तर संवाद कोणाशीही साधला जातो. हे प्रथम आपण प्रत्येकाने लक्षात मात्र नक्कीच ठेवलं पाहिजे. भगवंत म्हणतात शांत राहा. जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये गमावलं आहेस
त्यापेक्षा उत्तम गोष्टी आता नक्कीच मिळून जातील. बस एवढंच आपण समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, अर्थात बकुलीचं मन किती निरागस असतं, चुकल्यावरही घट्ट बिलकुल बसतं, अर्थात घट्ट बिळगून बसतं. गंधाला कोणी पानात ठेवा किंवा मनात ठेवा, दरवळणं हे ते कधीच विसरत नसतं. आनंद त्यांना नाही मिळत जे स्वतःच्या स्वार्थासाठी इथे जगतात. आनंद तर त्यांना मिळतो जे दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच्या आयुष्याचे अर्थ बदलतात. बाकी नात्याचं जेव्हा पोस्टमार्टम केलं जातं तेव्हा लक्षात आलं, नातं निभवणारे कमी व धोका देणारे जास्त इथे मात्र झालेले आहेत. हे एक समजवण्याचं कारण होतं. समजून घ्या, आयुष्य हे असंच आहे. इथे जास्त प्रमाणात तुम्हाला साथ कोणी देणार नाही, पण प्रत्यक्ष तुम्हाला दुःख भरपूर जण देतील. म्हणून तुम्हाला त्या दुःखाचा सामना देखील करावं लागेल. समजून घ्या, जितके जास्त सध्या तुम्ही दुःखाचा सामना कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देखील नक्कीच मिळेल. म्हणून आता जर तुम्ही चिंता आणि काळजी करीत असाल तर मग मात्र तुम्ही ती तुमची चिंता आणि काळजी करणं आता मात्र सोडून दिलं पाहिजे. बस एवढंच. जगाला काय आवडते ते आपण कधीही करू नये. बस आपल्या मनाला जे काही आवडत आहे ते प्रथम आपण नक्कीच करावे. समजून घ्या, जर तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध आयुष्य जगलात तर हे आयुष्य तुम्हाला कधीही आनंद देणार नाही. आणि जर तुम्ही तुमच्या मनासारखे नक्कीच आयुष्य जगलात तर तुम्हाला हे आयुष्य जे काही देईल ते उत्तमच देईल. म्हणून प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण प्रत्येकाने आता मात्र समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे जे घडते आपल्या आयुष्यामध्ये ते उत्तमच घडते असं आता तुम्ही समजून घ्या. आणि कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे आयुष्य मात्र जगत चला. कारण आयुष्याचा हा प्रवास असाच राहणार. कधी सुख येणार, कधी दुःख येणार, कधी कोणती स्थिती अर्थात कोणती स्थिती येणार हे मात्र सांगता येणार नाही. पण जर तुम्हाला खरोखर तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर प्रथम तुम्ही स्वतःला आनंदी ठेवा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे. संगत तुम्ही अशी ठेवा जे तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समजतील, पाठीमागे ढकलण्यात नाही. एवढं मात्र नक्कीच. बाकी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे कशा पद्धतीने काम करणार आहात या गोष्टी कधीही तुम्ही कुणाला सांगू नका, तुमच्या अर्थात जवळच्या व्यक्तीला देखील. कारण योजना जितक्या जास्त गुप्त राहतील यश देखील तितके जास्त मोठे असेल. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये योग्य अशा पद्धतीने आनंद हवा असेल ना तर कायमस्वरूपी तुम्हाला दुःखाचा सामना देखील करावा लागेल. म्हणून आता तुम्ही तुमची चिंता आणि काळजी करणं सोडून द्या आणि कायमस्वरूपी भगवंतांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही तुमचे लक्ष मात्र नक्कीच केंद्रित करा. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकलेली असाल तर मीही तुमचे नक्कीच मनापासून आभार मानतो. एवढीच गोष्ट तुम्हा प्रत्येकाला समजून घ्यायचं आहे, ते म्हणजे जे घडते आपल्या आयुष्यामध्ये ते तर प्रत्यक्ष भगवंतांच्या इच्छेनुसार योग्यच घडते असं तुम्ही समजून घ्या. आणि कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे तुमचं आयुष्य जगा. बस एवढं जरी तुम्ही समजून घेतलात तरी ते देखील तुमच्यासाठी भरपूर जास्त प्रमाणात उत्तम आणि योग्य आहे. हेच आपण प्रत्येकात समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात शांत राहा. काही वेळा ही नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकटे देत असते, ते म्हणजे आपलं कोण आणि परक कोण हे ओळखण्यासाठीच. आयुष्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणात तुम्ही दुःखी राहाल तेवढंच हे आयुष्य तुम्हाला अजून जास्त प्रमाणात दुःखी करेल. म्हणून मित्रांनो, जर आनंदी आयुष्य जगायचे असेल ना तर या क्षणापासून तुम्हाला स्वतःवरती आता विश्वास कायम ठेवावा लागेल. म्हणून शांत राहा, चिंता करणं सोडा आणि कायमस्वरूपी भगवंतांचे तुम्ही नामस्मरण करण्यास सुरुवात करा.
बस एवढंच तुम्हाला समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली सांगतात, योग्य वेळ येऊ दे. आयुष्यात कुठलीच गोष्ट नक्कीच पूर्णत्व कोणत्याही कारणामुळे घडत नसते असं नसून कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच प्रत्येक गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. म्हणून जर तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आलेली असेल ना, तर ते दुःख देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळेच तुमच्या आयुष्यामध्ये आलेले आहे. म्हणून तुम्ही जितक्या जास्त प्रमाणात दुःखाचा सामना कराल तितक्या जास्त प्रमाणात तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख देखील नक्की देणार. बस तेवढंच आपण समजून घ्यावे. प्रामाणिक नाती हे तर पाण्यासारखे असतात. रंग नाही, आकार नाही, ठिकाण नाही, तरी सुद्धा जीवनासाठी महत्त्वाचे असतात. बाकी सुगंध हा फुलांनाच नसतो, तर तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांच्या शब्दांना सुद्धा नक्कीच तो असतो. निवडलेला रस्ता जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकून जाण्याचा प्रश्न उरत नसतो, भले सोबत कोणी असो अथवा नसो. मित्रांनो, प्रत्येक माणूस पुस्तकासारखा आहे, ज्याला वाचला अर्थात की समजतो, आणि मुखपृष्ठ मात्र हे वेगळं आणि आतला मजकूर वेगळा असतो. त्याचा दृष्टिकोन सुद्धा नक्कीच लागत असतो. जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली, तेव्हापासून मी भगवंतांना एकच विनंती करतो की हे माऊली, मी जसा आहे तसाच बरं आहे. मला चुकून यांच्या इतकं तू मात्र कधी सज्जन करू नकोस, कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरीही मला चालेल, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले पाहिजे. जेवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत तू माझ्या मनामध्ये राहू दे. परमेश्वराचे नेहमी तुम्ही आभार माना, कारण प्रत्येक नवीन सकाळ म्हणजे आपला पुनर्जन्म असतो. एवढं समजून घ्या. आणि ज्या अनुभवात तुम्हाला भिंतीचा सामना करावा लागतो, तो अनुभव अर्थात तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास वाढवतो. म्हणून भीतींचा सामना नक्कीच तुम्हाला करावाच लागेल. समजून घ्या. योग्य विचार, योग्य पायवाट आणि योग्य माणसांची साथ आयुष्यात कधीही मागे मात्र तुम्हाला येऊ देणार नाही. भगवंत म्हणतात, वागणूक एक असा आरसा आहे की अर्थात ज्यात प्रत्येकजण स्वतःची प्रतिमा इतरांना दर्शवत असतो. समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण आजपर्यंत ज्याही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडलेल्या आहेत. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आता जर आनंदी राहायचे असेल तर या क्षणापासून तुम्हाला स्वतःवरती विश्वास ठेवण्यास प्रारंभ करायचे आहे. आजपासून तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की भगवंतांनी आपल्याला उत्तमच गोष्टी बहाल केलेल्या आहेत आणि भगवंत प्रत्येक क्षणी आपल्याला आनंद देखील देत आहे. एवढं तुम्ही आजपासून समजून घ्या आणि कायमस्वरूपी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून हे मात्र तुम्ही तुमचे जीवन नक्कीच जगून घ्या. गुरुमाऊली म्हणतात, काही तासात चमत्कार दिसून येईल. या क्षणाला हा संदेश नक्कीच आहे. एक गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्यात कुठलीच गोष्ट कधीही कुठल्याही विनाकारणाशिवाय घडणार नाही. प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला काही ना काहीतरी कारण नक्कीच असते. म्हणून जर तुम्हाला या तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर प्रथम इतरांना देखील आनंद मात्र तुम्ही नक्कीच द्यायला शिका. आनंद वाटल्यानेच वाढतो. बस तेवढंच आपल्याला नक्कीच समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. काहीही नक्कीच जास्त काळ आयुष्यात राहणार नाही. अर्थात प्रत्येक क्षणी स्मरणामध्ये ठेवा, जीवनात मोफत काहीच मिळत नाही. कुठलाही डिस्काउंट नाही, गिफ्ट नाही. जे मिळतं ते 100% प्रयत्नानेच मिळतं. बस आज एवढंच तुम्हाला सांगितले आहे, हे तुम्ही एवढं मात्र आता स्मरणात ठेवा. आणि जर तुम्ही कधी प्रयत्न करणार नाहीत तर यश देखील तुम्हाला कधी मिळणार नाही. नेहमी समाधानी असावं, कारण सुखाची लालसा हीच नव्या दुःखाला जन्म देत असते. बाकी जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून आहे, परिस्थितीवर मुळीच नाही. म्हणून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जितक्या जास्त प्रमाणात चिंता करणार तितक्या जास्त प्रमाणात तुमची मात्र ती आता नक्कीच चिंता वाढणार. म्हणून अजूनही तुम्हाला नक्कीच गुरुमाऊली वेळ देत आहेत आणि म्हणत आहेत की प्रेमळ भक्ता शांत राहा. तू तुझी चिंता आणि काळजी करणं
आता मात्र पूर्णत्व थांबव. जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये चिंता करशील तेवढं तू अजून जास्त रडशील. आपण प्रत्येकाला एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आयुष्याचा प्रवास असाच असणार आहे. इथे कधी सुख, कधी दुःख, कधी कोणती गोष्ट घडेल हे मात्र मुळीच आपल्याला सांगता येणार नाही. पण जे सध्या तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी उत्तमच घडत आहेत हे मात्र प्रथम तुम्ही समजून घ्या. आणि जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर आतापासून तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवण्यास प्रारंभ करा. जो व्यक्ती ध्येयाकडे जास्त काळ लक्ष ठेवून काम करतो आणि सतत प्रयत्न करतो त्याला आज नाही तर उद्या यश नक्कीच प्राप्त होत असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, यश जर तुम्हालाही योग्य अशा पद्धतीने प्राप्त करवायचे असेल तर योग्य अशा पद्धतीने तुम्हाला मात्र नक्कीच योग्य अशा पद्धतीने कष्ट करावे लागेल. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकाला प्रत्येक क्षणी समजून घ्यायच्या आहेत. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. काही वेळा नक्कीच आयुष्यामध्ये संकटे येणे हे देखील गरजेचे आहे. कारण जर प्रत्येक क्षणी तुम्हाला भगवंत आनंद देतील तर मग तुम्हाला सुखाची दुःखाची किंमत समजणार नाही. समजून घ्या, ज्या गोष्टी घडतात त्या उत्तमच घडतात असं आपण प्रत्येकाला कायमस्वरूपी समजून घ्यायचं आहे. बाकी आज हा संदेश जर तुम्ही शांत मनाने पूर्ण वेळ देऊन ऐकलात तर नक्कीच तुमच्या आयुष्याला आनंदच आनंद मिळेल. समजून घ्यावे, काही वेळा दुःख येणं देखील गरजेचं असतं. आयुष्याचा प्रवास असाच आहे. इथे कधी दुःख, कधी सुख, तर कधी कोणत्या गोष्टी घडतील हे मात्र मुळीच सांगता येणार नाही. पण जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे आयुष्य जगलात ना तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहाल. बस एवढं मात्र आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. भगवंत म्हणतात, जेवढं तू तुझ्या आयुष्यामध्ये आजपर्यंत गमावलेले आहेस ना तेवढं त्यापेक्षा जास्त तुम्हाला भगवंत फक्त एका क्षणामध्ये देऊ शकतात. म्हणून प्रेमळ मित्रांनो, किती जास्त गोष्टी आपण आजपर्यंत गमावलेले आहोत या गोष्टींकडे जास्त आपण लक्ष देण्यापेक्षा कायम भगवंतानी आपल्याला जेवढं दिलेले आहेत अर्थात त्यामध्ये आपण प्रत्येकाने कायम आनंदी मात्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला आता मात्र समजून घ्यायच्या आहेत. शांत राहा. काही वेळा भरपूर जास्त संकट येणं हे देखील आपल्यासाठी गरजेचंच आहे. कारण प्रत्येक वेळी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चूक आले तर कधी तुम्हाला आयुष्य कसे जगावे हे नक्कीच समजणार नाही. समजून घ्यावे, काहीही नक्कीच इथे अशक्य नाही. सर्व काही शक्य आहे. फक्त माणूस त्याच्या बुद्धीच्या कुवतीवर प्रत्येक शक्य आणि अशक्य गोष्टी या मात्र ठरवत राहतो. पण भगवंतांसाठी काहीही नक्कीच अशक्य नाही. एवढं मात्र नक्कीच आयुष्याच्या प्रवासात एवढं समजून घ्यायचं, जे गुरुमाऊलींनी दिले ते तर आपल्यासाठी योग्यच आहे आणि जे गुरुमाऊलींनी आपल्याला दिलेले नाही त्यापेक्षा उत्तम देखील ते नक्कीच आपल्याला वेळ आल्यानंतर देऊन टाकतील. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करीत असाल ना तर मग मात्र तुम्हाला तुमची ती चिंता आणि काळजी सोडून द्यायची आहे. एवढीच गोष्ट तुम्हा प्रत्येकाला नक्कीच समजून घ्यावी लागेल की काही इथे जास्त काळ राहणार नाही आणि जे सध्या तुम्हाला इथे मिळाली आहे ते देखील उत्तमच तुम्हाला मिळाली आहे. फक्त तुम्हाला स्वतःवरती आता मात्र नक्कीच विश्वास ठेवावा लागेल. बस एवढ्या जरी गोष्टी तुम्हाला समजल्या तर जास्त काळ तुम्ही रडणार नाही. चूक कधी मागून मिळत नाही, चूक शोधून सापडत नाही. चूक अशी गोष्ट आहे जी दुसऱ्याला दिल्याशिवाय स्वतःला कधीही मिळत नाही. म्हणून इतरांना सुख द्याल तर तुम्हालाही नक्कीच सुख मिळेल. इतरांना दुःख द्याल तर तुम्हालाही कायम दुःख मिळेल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने कायमस्वरूपी समजून घेतलं पाहिजे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला. कारण आयुष्यामध्ये जेव्हा कोणत्याही अर्थात ज्या गोष्टी सध्या घडत आहेत त्या प्रत्येक गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळेच आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंतेमध्ये असाल तर मग मात्र तुम्हाला तुमची ती प्रत्येक चिंता आणि काळजी सोडून द्यायची आहे.
बस एवढंच आपण लक्षात ठेवावे. काहीही झाले तरी चिंता करणं सोडून द्यावे आणि भगवंतांचे आपण प्रत्येकाने कायम चिंतन करावे. गुरुमाऊली सांगतात, शांत राहा. आयुष्यामध्ये नियती तुम्हाला संकटे देत असते, ते म्हणजे संकटे देण्यामागे देखील तिचे काही ना काही योग्य असे अर्थ नक्कीच असतात. आणि जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवलात ना, तर जास्त प्रमाणात तुम्ही दुःखी नक्कीच राहणार नाही. म्हणून आपण प्रत्येकाने कायम स्वतःवरती कायम विश्वास नक्कीच ठेवायला शिकलं पाहिजे. बस एवढ्याच गोष्टी मनुष्याला समजून घ्यायच्या आहेत. प्रेमळ मित्रांनो, आजचा हा संदेश शांत मनाने जर तुम्ही इतका वेळ देऊन ऐकला असाल तर मी तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. एवढी एक गोष्ट आपण प्रत्येकाने कायम समजून घ्यावी की आयुष्यातला प्रत्येक क्षण, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन आपण हे आयुष्य जगावं. जेवढं आपल्याला गुरुमाऊलींनी दिलेले आहे ते उत्तमच दिलेले आहे, असा आता मात्र आपण प्रत्येकाने समजून घेऊन नक्कीच उत्तम पद्धतीने आनंदी राहावं. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला समजून नक्कीच घ्यायचं आहे. शांत राहावे. काही वेळा संकटे आले म्हणून आपण प्रत्यक्षाने निराश कधी राहू नये. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला जेवढं तुम्ही गमावलं आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला नक्कीच मिळणार. भगवंत म्हणतात, उत्तम गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जाणे भागच आहे. हे प्रथम आपण समजायचं आहे. बाकी किंमत कधीच माणसाची नसते, तर किंमत असते त्या माणसाकडे असलेल्या धनाची आणि तो करत असलेल्या कामाची. म्हणून आपल्याला प्रत्येकजण किंमत देतात, वेळ देतात, हे आपण कधीही असे समजू नये. तुम्हाला प्रत्येक गोष्ट, अर्थात जो तुम्हाला जी गोष्ट देत आहे ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला त्या त्या गरजेनुसार देत आहे, हे मात्र प्रथम आपण प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. एवढ्या जरी गोष्टी तुम्ही समजलात तरी देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहाल. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेव्हा तुमच्यासाठी कोणी थांबत नाही, मग आपण का कोणासाठी थांबायचं? यश प्राप्त करायचे असेल तर दुःखाचा तुम्हाला सामना करावाच लागणार. बस आता तुम्हाला कायमस्वरूपी आनंदी राहावे लागेल आणि कायम तुम्हाला भगवंतांचे नामस्मरण देखील करावे लागेल. म्हणून आता तुम्ही दुःखाचा सामना करत चला आणि कायम भगवंतांचे नामस्मरण देखील तुम्ही मात्र नक्कीच करत चला. बस तेवढंच आपणास समजून घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात, शांत राहा. आयुष्यात भरपूर वाईट गोष्टी घडलेल्या असतील तर चांगल्या गोष्टी नक्कीच घडतील. जर आनंदी राहून आयुष्य जगायचे असेल ना, तर प्रत्येक क्षणी आपल्याला दुःखाचा सामना नक्कीच करावा लागेल. हे प्रथम आपण प्रत्येकास समजून घ्यायचं आहे. बाकी स्वतःसाठी नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही स्पेशल आहात, फक्त तुमच्यासाठी. म्हणून इतर व्यक्ती तुम्हाला, अर्थात इतर तुमच्याशी कसं नक्कीच बोलतात आणि कशा पद्धतीने इतर तुमच्याचे विचार करतात, या गोष्टींकडे कायम लक्ष देण्यापेक्षा कायम तुम्हाला एवढं स्मरणामध्ये ठेवायचं आहे, ते म्हणजे ज्या ज्या गोष्टी तुम्ही स्वतःबद्दल विचार करीत असतात त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये प्रथम नक्कीच घडत असतात. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये स्वतःवरती विश्वास नक्कीच पूर्णत्व ठेवावं लागेल. बस एवढंच खरे. शांत राहून निरीक्षण करायला शिका, कारण प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं कधी गरजेचं नसतं आणि प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणं हे देखील कधी गरजेचे नसते. म्हणून जर तुम्हाला तुमचे आयुष्य आनंदी राहून जगायचे असेल तर प्रत्येक क्षणी संकटांचा सामना करणं हे मात्र तुमच्यासाठी गरजेचंच आहे. भगवंत म्हणत असतात, शांत राहा. काही वेळा अर्थात संकटे येणं गरजेचंच आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल ना, तर दुःखाचा देखील नक्कीच तुम्ही सामना करा. बाकी काही व्यक्तींच्या आयुष्यातील स्थान एखाद्या हारातल्या दोऱ्याप्रमाणे असते. दिसणे महत्त्वाचे नाही हो, तर ते असणे महत्त्वाचे असते. कुणालाही न दुखवता जगणे याच्या इतके अतिसुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि आनंद जसा अर्थात लादता येत नाही
तसा जबरदस्तीने तो मिळवताही येत नसतो. बस एवढंच. बाकी नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल, परंतु ती मात्र स्वतःची असणे मात्र महत्त्वाचे आहे. बाकी जीवनात सर्व काही सोडलं तरी चालेल, पण चेहऱ्यावरचे हसू आणि मनातली आशा आपण मात्र कधीही सोडू नये. बस एवढंच आपल्याला आता मात्र स्मरणामध्ये ठेवायचं आहे. माणसानं श्रीमंतीचं कौतुक जरूर करावं, पण साधेपणाला दारिद्र्य कधीही कोणी समजू नये. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हाती नाही, पण ती गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र भगवंताने आपल्या हातात नक्कीच दिलेले असतात. माणसांचा जन्म हा प्रत्येक घराघरात होतो, परंतु माणुसकी ही ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वरांचे वास्तव्य असते. बाकी मित्रांनो, काहीही चूक नसताना ज्या जखमा मिळतात त्यात जास्त प्रमाणात त्रासदायक असतात. स्वतःवर विश्वास असणे गरजेचे आहे, म्हणजे आयुष्याच्या युद्धाचे नेतृत्व करणे होय. समजून घ्या, जीवनात तेच नातं सर्वात श्रेष्ठ आहे, जे तुमच्या पाठीमागे देखील ते तुमचा सन्मान योग्य पद्धतीने ठेवत असेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण उगाच चिंता आणि काळजी करण्यात आपण आपला वेळ वाया घालवण्यापेक्षा कायम योग्य कर्म आपण नक्कीच करायला शिकलं पाहिजे. शब्दांमुळे अक्षरांना अर्थ मिळतो आणि आपल्या माणसांमुळे आयुष्याला योग्य असा अर्थ मिळतो. परिस्थिती कशी असो, आपल्यात उठून उभं राहण्यासाठी जिद्द मात्र असली पाहिजे. बस एवढंच. बाकी आयुष्यामध्ये नाती ढिगभर मिळतील, पण ओढ लावणारी मात्र अर्थात एवढंच असतं. एवढंच आपल्याला समजायचं आहे. मित्रांनो, आजचा हा संदेश जितकाही वेळ देऊन तुम्ही ऐकली असाल त्याबद्दल मी तुमच्या मनापासून नक्कीच आभार मानतो. एवढीच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्यामध्ये काही तुमच्याजवळ असो अथवा नसो, पण तुम्ही मात्र भगवंतांचे आशीर्वाद कायम तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. बस एवढंच तुम्हाला समजायचं आहे. माऊली म्हणतात, योग्य दिशा दाखवणारा सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे तुझा अनुभव आहे. म्हणून ज्या ज्या गोष्टी तुला अनुभवायला आजपर्यंत मी दिलेल्या आहेत, अर्थात जे जे अनुभव तुम्हाला भगवंताने नक्कीच तुम्हाला दिलेले आहेत, ते प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला योग्यच गुरुमाऊलींनी दिलेले आहेत. म्हणून तुम्ही तुमची आता मात्र चिंता आणि काळजी करणं सोडून द्या. नक्कीच भगवंतांचे नेहमी मनापासून नामस्मरण करा. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून नक्कीच जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्य बदलून नक्कीच घडून येतात. बाकी मित्रांनो, आपण प्रत्येक क्षणी स्वतःवरती विश्वास ठेवावा, कारण आयुष्य हे असेच आहे. इथे कधीही आपल्याला चूक नक्कीच मिळणार नाही. समजून घ्या, चूक तर आपल्या मनावरती आहे. जर तुम्ही तुमच्या मनामध्ये आनंद ठेवलात ना, तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सुख मिळेल. म्हणून प्रथम आपण आपल्या मनामध्ये सुख ठेवावे. मनामध्ये सुख ठेवावे म्हणजेच आपण आपल्या मनामध्ये स्वतःवरती विश्वास नक्कीच ठेवावा. आपल्या मनामध्ये आपण कायम नक्कीच आनंद ठेवावा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हा प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचे आहेत. गुरुमाऊली सांगतात, शांत राहावे. काही योग्य गोष्टी नक्कीच घडवण्यासाठी अयोग्य गोष्टींचा सामना देखील करावा लागतो. प्रत्येक गोष्टीची नकल करता येते, पण चारित्र्य आणि ज्ञानाची नकल कधीच करता येत नाही. ती तर तुम्हाला कमवावी आणि प्रत्यक्ष मिळवावी लागते. अपमान करणं स्वभावात असू शकतं, पण सन्मान करणं संस्कारात असावं लागतं. गुरुमाऊली म्हणतात, वाणी, वागणूक आणि विचार हे तर तुमच्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहे. तुम्ही जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत तुम्हाला देखील हे गुरुमाऊली नक्कीच देतील. बाकी प्रेमळ मित्रांनो, लवकरच तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच तुम्हाला आनंदच आनंद मिळणार आहे आणि लवकरच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हे गुरुमाऊली भरपूर उत्तम गोष्टी देऊन टाकणार आहेत. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता आणि काळजी करत असाल तर तुमची ती चिंता आणि काळजी आताची मात्र व्यर्थ आहे. ज्याला 2 हातांची किंमत कळली तो नशिबाच्या पायावर कधीच लोटांगणा मात्र घालत नसतात. हे देखील
एक मोठं सत्य आहे. बाकी मित्रांनो, सुखापेक्षा दुःखात मिळणारं ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण हे ज्ञानाचं आयुष्य कसे जगायचे हे आपणास मात्र शिकवत असते. बाकी आयुष्यामध्ये मनाविरुद्ध गोष्टी घडत असतील तर तुम्ही मात्र नक्कीच चिंता करू नका. गुरुमाऊली म्हणतात, भगवंतांचे नामस्मरण म्हणजे मनातील असंख्य विचारांवर घातलेली जमावबंदी आणि आयुष्य अर्थात सत्कर्णे नक्कीच त्या अर्थात लावण्याची सुवर्ण संधी आहे. प्रेमळ मित्रांनो, संधी अपॉइंटमेंट घेत नसते, ती आल्यावर तुम्हाला तयारच नक्कीच राहावे लागते. म्हणून संधी मिळाली तर त्या संधीचे तुम्ही सोने करून टाका. भगवंत जेव्हा दुसरी संधी देतो ना, तेव्हा तीच आपण मागची चूक कधीही नक्कीच करू नये. गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हवं असणाऱ्यांना कधीच कोणत्या गोष्टीचा आनंद अर्थात मनमुरादपणे लुटता देखील येत नसते. बाकी आज ना उद्या करता करता आयुष्य संपून जातं. मनासारखं जगायचं मात्र आपलं राहून जातं. समजून घ्या, नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा. काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा. नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं. अर्थात मनात ते असतं जे आपलेपणाची नक्कीच जाणीव करून देतं. एवढं मात्र आपण प्रत्येकास समजून घ्यायचं आहे. भगवंत म्हणतात, स्वतःसाठी वेळ द्या. कारण तुम्ही जेव्हा स्वतःसाठी वेळ देतात तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहून नक्कीच हे आयुष्य पूर्णत्व जगू लागतात. फूल किती सुंदर असू द्या, कौतुक त्याच्या सुगंधाचे होत असते. माणूस कितीही धनवान असू द्या, नक्कीच त्याचे मात्र नक्कीच कौतुक तेव्हाच होते जेव्हा त्यामध्ये गुण उत्तम असतात. म्हणून तुम्ही मात्र तुमच्या अंगी उत्तम गुण ठेवायला शिका. बस तेवढंच आम्ही तुम्हाला सांगत आहोत. प्रेमळ मित्रांनो, आयुष्याचा प्रवास हा असाच असणार आहे. इथे कधी सुख येणार आहे तर कधी सुख अर्थात कधी दुःख येणार आहे. समजून घ्या, सुख दुःख हे तरी येतच राहील, पण तुम्हाला नक्कीच आनंदी मात्र राहायचं आहे. गुरुमाऊली सांगतात, समजून घे, आयुष्यात काही गोष्टी प्रयत्न करूनही मिळत नसल्या तरी त्यामागे धावताना मिळालेला अनुभव बरंच काही आपल्याला शिकवून जातं. आपुलकी असेल तर जीवन सुंदर, फुले असतील तर बाग सुंदर, अर्थात गाळातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर, आणि नाती मनापासून जपली तर आठवणी सुंदर. आणि संकट हे पाण्यासारखं असतं, ते तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे ते शिकवण्यासाठी आलेले असते. काही ठिकाणी घेतलेला कमीपणा हा योग्य ठिकाणी मोठेपणा गाजवणारा असतो. समोरच्याला आदर देणं ही सर्वात मोठी भेट असते आणि समोरच्याकडून आदर मिळवणे हा सर्वात मोठा सन्मान नक्कीच आहे. समजून घ्या, आपली माणसं तीच असतात जी दिवसातून एकदा तरी निस्वार्थपणे आपली आठवण नक्कीच काढत असतात. समजून घ्या, खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं असतं, एवढं मात्र नक्कीच. भगवंत म्हणतात, समजून घे, आनंद साखरासारखा देखील आहे बरं का, पण त्याला शोधण्याचे मार्ग हे वेगवेगळे असतात. फक्त ते मात्र तुम्हाला शोधता आले पाहिजे. आपल्यासाठी कोणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्टीनुसार अर्थात गोष्ट सुंदर फुलांकडून आपण प्रत्येकाने नक्की शिकावे. नेहमी तुम्ही विनम्र राहा, कारण फूल कितीही उंच फांदीवर असलं तरीही वृक्ष मातीशी जोडून राहतो. एवढंच, आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे कोरे 24 तास देते. आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचं की भविष्याचा नक्कीच विचार करायचा, हे मात्र नक्कीच आपल्यासाठीच योग्य आहे. समजून घ्या, आयुष्यामध्ये जे काही नक्कीच तुमच्या सध्या घडत आहे ते मात्र तुमच्या आयुष्यात उत्तमच घडत आहे. म्हणून जर तुम्ही अजूनही चिंता करीत असाल तर नक्कीच तुम्ही ती तुमची चिंता सोडा आणि कायम भगवंतांच्या चरणाशी राहा. मित्रांनो, आयुष्य सरळ आणि साधंच आहे. फक्त ओझं आहे फक्त आपल्या, ते म्हणजे मनाचं आणि आपल्या गरजांचं. तुम्ही जितक्या कमी गरजा ठेवाल तितके तुम्हाला तुमच्या आयुष्य आनंद जास्त प्रमाणात नक्कीच देणार.
म्हणून जर आयुष्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त प्रमाणात आनंद हवा असेल ना, तर आता मात्र तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवून हे तुमचं आयुष्य नक्कीच तुम्ही जगत चला. बस एवढंच तुम्हा प्रत्येकाला समजून मात्र घ्यायचं आहे. गुरुमाऊली म्हणतात शांत राहावं. काही वेळा काही अर्थात संकट येणं हे देखील गरजेचं आहे. समजून घ्या, जितकी जास्त संकटे येणार तितक्यात जास्त प्रमाणात सुख देखील आपल्या आयुष्यात नक्कीच गुरुमाऊली आपल्याला देणार. म्हणून जर तुम्ही कायमस्वरूपी दुःखी असाल तर नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अजून जास्त दुःखी राहाल. एकच गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे, ते म्हणजे आयुष्याच्या प्रवासात जेवढं आपण गमावलेले आहोत त्यापेक्षा उत्तम गोष्टी आपल्याला हे गुरुमाऊली योग्य वेळ आल्यानंतर आता मात्र नक्कीच देणार. म्हणून आयुष्यात एवढंच तुम्ही समजून घ्या, सुंदरता लक्ष वेधून घेते पण स्वभाव मात्र हृदय वेधून घेतो. बस एवढंच. जेव्हा तुम्ही बाळूमामांसमोर गुडघे टेकतात तेव्हा ते तुमच्यासाठी उभे राहतात आणि जेव्हा गुरुमाऊली तुमच्यासाठी उभे राहतात तेव्हा कोणीही तुमच्या विरोधात उभे राहू शकत नाही. एवढं मात्र नक्कीच. कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की जे गेले ते कधीच माझे नव्हते आणि जे मिळालं ते गुरुमाऊलींनी माझ्यासाठीच ठेवलं होतं. मित्रांनो, एवढंच समजून घ्यायचं आहे की कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटांच्या वेळी कामाला येते आपल्या कर्माने साठवलेलं पुण्य. म्हणून कर्म करा, ते म्हणजे उत्तम. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसले तरी चांगल्या वागणुकीत कोट्यावधींचे मने जिंकण्याची एक मोठी शक्ती असते. कठीण प्रसंगात न मागता दिलेली साथ नेहमी मात्र मोलाची ठरते. जिथे सर्व संपते याची जाणीव होते ना, तिथे पाठीवर अलगद पडणारा हात भगवंतांपेक्षा काही अर्थात कमी नसतो. मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते, कारण न सांगता जुळणारी नात्यांची परिभाषा ही मात्र काही वेगळीच असते. समजून घ्या, परमेश्वर एक वेळी एक क्षण देतो, दुसरा क्षण देण्यापूर्वी तो पहिला क्षण काढून घेतो. म्हणून आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा तुम्ही मात्र आनंद घेऊन हे आयुष्य नक्कीच जगायला शिका. बाकी सुख तुम्हाला मिळावं, आनंदच आनंद तुम्हाला हे गुरुमाऊली देवत. बस एवढंच मी भगवंतांच्या चरणी एक मोठी प्रार्थना करतोय. प्रेमळ मित्रांनो, आज हा संदेश जितकाही वेळ देऊन तुम्ही ऐकलेले असताल त्याबद्दल नक्कीच मी तुमच्या मनापासून आभार मानतोय. समजून घ्या, तुम्ही तुमच्या आयुष्याला काहीही इथे अशक्य नाही, सर्व काही आता शक्यच आहे. जर तुम्हाला तुमच्या मनाने नक्कीच तुम्ही थकलेली असाल तर तुमचे ते मन तुम्हाला कायमस्वरूपी दुःखी ठेवेल. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आनंदी आता जर राहायचे असेल तर आता तुम्हाला स्वतःवरती कायम विश्वास ठेवायचा आहे. म्हणून तुम्ही इतरांवरती विश्वास ठेवण्यापेक्षा प्रथम स्वतःवरती जास्त प्रमाणात विश्वास ठेवा आणि हे तुमचे आयुष्य तुम्ही सर्वप्रथम आनंदी राहून नक्की जगा. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला प्रथम मात्र नक्की समजून घ्यायच्या आहे. बस एवढंच आपल्याला नक्की समजून घ्यायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, गुरुमाऊली म्हणतात काहीही तुझे नाही आणि काहीही तुझे राहणार नाही. एकच गोष्ट आपणास समजून घ्यायचं आहे, जे भगवंतांनी आता सध्या आपणास दिलेले आहे ते मात्र काही काळासाठी आपल्याकडे एक पद्धतीची ठेव म्हणून दिलेले आहेत. म्हणून एखादी गोष्ट उत्तम मिळाली असेल तर उत्तम प्रकारे आपण मात्र नक्कीच त्या गोष्टीला आपण नक्कीच समजून घेतले पाहिजे. शांत राहा, चिंता करणं सोडा. चिंता करण्यापेक्षा भगवंतांचे तुम्ही कायम नामस्मरण करीत राहा. बाकी असे संदेश तुम्ही शांत मनाने तुमचा पूर्ण वेळ देऊन नक्कीच ऐकत चला. मित्रांनो, आज हा संदेश जर तुम्ही तुमचा वेळ देऊन ऐकले असाल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका अशा संदेशाद्वारे. हा संदेश संपवण्यापूर्वी आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो,
ज्या ज्या क्षणी तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करणार ना, त्या त्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदी राहून हे तुमचे मात्र तुम्ही आयुष्य जगणार. म्हणून जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये आनंदी राहायचे असेल तर कायमस्वरूपी आता मात्र तुम्ही भगवंतांचे नामस्मरण करण्यास सुरुवात करा आणि असेच भगवंतांचे संदेश तुम्ही वेळ देऊन ऐकत चला. नक्कीच हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.